नमस्ते, मी हेमा. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. 3-4 दिवसांसाठी बाहेर जायचं आहे, तर झाडांना पाणी कोण घालणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर तुमच्यासाठी मी एक उपाय घेऊन आली आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते आपण पाहूया आणि त्याचप्रमाणे ती कुंडी किती लहान आहे, किती मोठी आहे ह्याप्रमाणे तुम्हाला तुमचं साहित्य घ्यायचं आहे. तर मी ह्याच्यासाठी ह्या बिसलरीच्या 5 लिटरच्या 3 बाटल्या घेतल्या आणि सुरी गरम करून त्यांना साईडने कट केलं आणि एका भांड्यासारखा, हे बघा, त्याला असा भांड्यासारखा आकार दिला, गोलाकार आकार देऊन त्यांचा असा टपासारखा मी हे बनवून घेतला त्या बाटल्यांचा. त्याच्याशिवाय मी माझ्याकडे ह्या 2 छोट्या बादल्या आहेत, मग त्या बादल्या मी घेतल्या. नंतर हे छोटे टप आहेत ते पण मी घेते आहे आणि ही मोठी बादली पण मी वापरली आहे. जर मोठी कुंडी असेल तर आपल्याला मोठीच बादली लागणार आहे, तर मी ही अशी मोठी बादलीसुद्धा घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे ते पाहूया. त्याच्यासाठी आपण हे बघा, आता हा मी टब घेतला आणि त्या टपामध्ये खाली पाणी घातलं आणि आता त्या टब पूर्ण भरून घेतला आणि त्याच्यामध्ये आता माझी ही मोठी कुंडी आहे ना, मी ती त्याच्यात ठेवते. पण जेवढी मोठी कुंडी असेल ना तेवढंच आपल्याला मोठी बादली वगैरे घ्यावी लागणार. तर हे टब मला ह्या कुंडीच्या मनाने लहान झाला, त्याच्यामुळे त्यात मला सारखं पाणी पण टाकावं लागेल नंतर. पण तुम्ही मोठी कुंडी असेल तर मोठीच बादली वगैरे वस्तू घ्या. तर नंतर मग मी हे बिसलरीची बॉटल घेतली, त्याच्यामध्ये खाली पाणी घातलं, त्याच्यामध्ये हे पुदिन्याचं झाड मी ठेवलं आहे आणि वरून पाणी घातलं. फक्त हे पाणी आहे ना ते कुंडीच्या काठापर्यंत येता कामा नये. दुसरी बिसलरीची बाटली घेतली आणि त्याच्यामध्ये मी हे माझं आबोलीची छोटी कुंडी त्याच्यामध्ये ठेवली आहे. त्यात पण तसंच केलं की कुंडीच्या खालपर्यंत पाणी आणि वरून तिची वरची माती ओली होईल ना एवढंच मी त्याच्यामध्ये वरून पाणी घातलं आहे अशा प्रकारे. नंतर पुन्हा आता माझी ही मी तिसरी बिसलरीची बाटली घेतली, त्यात पण तसंच केलेलं आहे की हे पाणी घातलं मी त्याच्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये ही कुंडी ठेवली. ही मी तुळस ठेवली आहे त्याच्यामध्ये आणि आता त्या वरून थोडंसं तिला ओलावा करून घेते आणि मी असेच ठेवून देते. समजा तुमच्याकडे पण असे नुसते 2-3च कुंड्या असतील ना, तरी तुम्ही हा प्रयोग करू शकता. तुम्ही तुमची तुळससुद्धा अशीच ठेवू शकता आणि यामुळे काय होतं माहिती आहे, उन्हाचा दाह पण कमी होतो, झाडांच्या मुळांना उन्हाचा त्रास कमी होतो. त्याशिवाय आपल्याला रोज रोज पाणी घालायला नको आणि बाहेर पण तुम्ही बिनधास्त जाऊ शकता, कारण मी बऱ्याच वेळा हा प्रयोग केलेला आहे. त्याच्यामुळे समजा तुमच्याकडे अशी ही सर्फ एक्सेलची 1 किलोची किंवा 5 किलोची जर मोठी पिशवी असेल, ती कडक पिशवी असते ना, मग ती पिशवीसुद्धा तुम्ही अशी वापरू शकता. आता मी ह्या थंड्याच्या बाटलीमध्येच हा पुदिन्याचं झाड लावलं होतं, तर ती बाटली मी त्याच्यामध्ये ठेवते, हे बघा असं. आणि म्हणजे तुम्ही अशी पण पिशवी पण अशी वापरू शकता, कारण ती पिशवी कडक असते ना, मग ती त्याच्यामध्ये ती बाटली बघा व्यवस्थित राहणार अशी. असं हे पण मी केलं होतं. त्याशिवाय आपण हे डीमार्टमध्ये ज्या ह्या मोठ्या पिशव्या मिळतात ना त्या खूप कडक असतात. मग ती पिशवी 5 किलोची पिशवी होती, ती मी वरून कापली, तिला छोटी केली आणि तिची खालची दोन्ही टोकं एकत्र घेतली आतमध्ये आणि तिचा असा गोलाकार मी तयार केला, टपासारखा त्याचा आकार आला आहे. ती कडक असल्यामुळे ती अशीच राहते, काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि आता त्याच्यामध्ये मी हे पाणी घालून त्याच्यामध्ये मी हे आहे आबोलीचं झाड आहे, तर ते मी त्याच्यामध्ये ठेवते आणि वरून थोडंसं पाणी टाकून त्याला ओलसर करून घेते. याप्रमाणे मी माझ्या ह्या ज्या सगळ्या कुंड्या होत्या ना त्या मी त्याप्रमाणे सगळ्या कुंड्या त्या करून घेतल्या. त्याच्यामध्ये बघा, आता ही छोटी बादली आहे, मग या छोट्या बादलीमध्ये खाली पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये मी ही कुंडी ठेवली. हे आहे ना माझं वांग्याचं झाड आहे, मी वांग्याच्या बिया रुजत घातल्या होत्या आणि मग ते रुजून आले आहेत, मग ते मी त्याच्यामध्ये ठेवलं. नंतर आता ही मोठी बादली आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी ही मोठी कुंडी, मोठी आबोलीच्या झाडाची कुंडी मी त्याच्यामध्ये ठेवली आहे आणि अशा प्रकारे मी हे करून घेतलं. तर तुम्हीसुद्धा हे असं करू शकता. कुठे बाहेर जायचं असेल तरी 4-5 दिवस तरी हे पाणी कमी होत नाही. हे बघा सगळं अशाप्रमाणे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी तुम्हाला माझं हे कसे वाटले कुंडींचं हे, तर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि